मंचावरील आणि समोरील सर्व मान्यवर, आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष, संपादक, आपले मित्र श्रीराम पवार सर, अन्य वक्ते, सभागृहामध्ये गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष, सचिव, विश्वस्त कार्यकर्ते आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्राचे अनेक मान्यवर समोर उपस्थित आहेत. भटकळ सर आहेत, सुरेश खरसाळे सर आहेत, ज्यांनी मला फोन करून या विषयावरती तुम्ही बोला असं निमंत्रण दिलं. ते आमचे मित्र डॉक्टर लक्ष्मीकांत देशमुख सर. आणि सर्वांना जय संविधान, जय जगत, जय इन्सान. गेल्या 1.5 दिवसापासून आणि आजचा 3रा दिवस आहे, गांधी विचार साहित्य संमेलन यावरती जे चर्चासत्र झाले त्या चर्चासत्रात मी उपस्थित होतो. महात्मा गांधींच्या विविध अंगांचा परामर्श घेत असतानाच सत्य काळामध्ये त्यांची आवश्यकता कशी आहे यावरती जो काही उहापोह होत होता, ते एका अर्थाने महात्मा गांधींची पुनर्भेट होती. आणि ही पुनर्भेट होणं जे शक्य केलेलं आहे ते अत्यंत आवश्यक होतं. त्याबद्दल आमचे मार्गदर्शक, ज्येष्ठ कार्यकर्ते हमीद दलवाई यांचे मित्र आणि मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे पाठबळ देणारे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांना मी धन्यवाद देतो. तर म्हणजे आजचा जो विषय आहे तो माझ्या दृष्टीने थोडा अवघड का वाटतोय मला माहिती नाही. मी आणि गांधीजी असा तो विषय आहे. तेव्हा मी म्हणून इथे जो मी उभा आहे तो हमीद दलवाई यांचा चाहता, यांचा समर्थक आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी उभा आहे. आणि मी म्हणजे मुस्लिम सत्यशोधक या चळवळीचा एक कार्यकर्ता असल्यामुळे मी म्हणत असताना इथे दलवाई असतील, सत्यशोधक चळवळ असेल आणि मी व्यक्तिशः मी सुद्धा असेल. आणि या सर्वांचं एकत्रितपणे आमचं गांधीजीशी नातं काय आहे हे सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. खरं म्हणजे उद्घाटनाच्या सत्रामध्ये संमेलनाध्यक्ष द्वादशी वार यांनी असं सांगितलं होतं की इस्लाम मध्ये हज यात्रा करणं एक शिफारस आहे. हे मुद्दाम आदेश म्हणत नाही, ती एक शिफारसच आहे. आणि ज्यांना मक्केपर्यंत जाता येत नाही त्यांनी 4 पावलं त्या दिशेने चालावं अशी इस्लामची शिकवण आहे. तेव्हा गांधीजीच्या दिशेने 4 पावलं जाणारा म्हणून मी या ठिकाणी आहे. दुसरी गोष्ट, गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी दुसरं एक विधान केलेलं होतं. आपापल्या जातीमधले जे विद्रोही असतात आणि जे आपापल्या जातीत विद्रोही होतात तेच खरे भारतीय होऊ शकतात. तेव्हा मी जातीच्या कक्षा जरा रुंदावतो, वाढवतो आणि त्या धर्मामध्ये सुद्धा विद्रोह करणारे हे सुद्धा भारतीय असतात. आणि हमीद दलवाई यांनी मुस्लिमांचं भारतीयकरण व्हावं आणि तसंच इथल्या हिंदूंचंही भारतीयकरण व्हावं अशी अपेक्षा केलेली आहे. तेव्हा मुस्लिम सत्यशोधक मंडळ जे आहे ते भारतीय
भारतीयत्वाचा अभिमान आणि संविधानाचा सन्मान हे ब्रीद घेऊन पुढे जाणार आहे. तेव्हा भारतीयत्वाचा अभिमान कशासाठी? तर इथल्या बहुविविधतेसाठी, इथल्या सहिष्णुतेसाठी, इथल्या सर्वसमावेशकतेसाठी. इथले तुकाराम, ज्ञानेश्वर इथपासून ते महात्मा गांधी, आझाद, दलवाई आणि दाभोळकर इथपर्यंतचे आणि असे जे जे कोणी आहेत त्या सर्वांचा मला अभिमान वाटतो. म्हणून भारतीयत्वाचा अभिमान आहे. आणि संविधानाचा सन्मान हे यासाठी आहे, आज आपण संविधानाच्या स्वीकृतीच्या स्वतः अर्पण केल्याच्या 75व्या वर्षात आहोत. आणि महात्मा गांधी विचार साहित्य संमेलनात बोलत असताना मला इथे आवर्जून सांगावंसं वाटतं की आपल्या संविधानाला पूर्णत्व द्यायचं असेल तर महात्मा गांधीचा समावेश असल्याशिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही. देयर कॅन नॉट बी कॉन्स्टिट्यूशनलिझम विदाउट गांधीजी. पण आज दुर्दैवाने अशी परिस्थिती आलेली आहे की आपल्याला गांधी विचार पुढे घेऊन जाण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनल व्हॅल्यूचा, कॉन्स्टिट्यूशनल प्रोव्हिजनचा, त्या अधिकाराचा वापर करावा लागणार आहे. म्हणजे ही जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती भारतातील हिंदू, मुस्लिम, सर्व धर्मीय यांच्यातला हा जो एक अलीकडचं वातावरण आहे त्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर या साहित्य संमेलनाचं अत्यंत महत्व आहे. महात्मा गांधी आणि महात्मा फुले. महात्मा गांधी पुण्यात जेव्हा आले होते आणि त्यांना महात्मा फुल्यांच्या विषयी जेव्हा माहिती मिळाली तेव्हा गांधीजी असं म्हणाले होते, ये तो सही महात्मा है, हे खरे महात्मा आहेत. आणि गांधीजींचे विचार आणि महात्मा फुल्यांचे विचार, सर्वसमावेशकतेचा विचार यात फारसा फरक आहे असं मला वाटत नाही. तसे महात्मा फुले म्हणायचे, ख्रिस्त, मोहम्मद, मांग, ब्राह्मणासी धरावे पोटासी बंधुपरी. धर्म भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. सत्य शोधक, सत्याग्रह हे सगळी जी नाळ आहे ते गांधीजी, महात्मा फुले आणि हमीद दलवाई हे एकमेकापासून वेगळं करता येणार नाही अशा प्रकारचे ते आहे. आणि म्हणून महात्मा गांधी मला अधिक का भावतात, मला अधिक जवळचे का वाटतात? आरंभीच्या काळात त्यांनी ईश्वर हे सत्य आहे म्हणत होते आणि शेवटी सत्य हेच ईश्वर आहे, हा जो टप्पा आहे, हा जो अवाका आहे, ही जी झेप आहे, सत्य हेच ईश्वर म्हणणारे ती अधिक महत्वाची आहे, अधिक विवेकी आहे, अधिक बुद्धिप्रामाण्य आहे, अधिक डोळस आहे असं मला वाटतं. आणि म्हणून हमीद दलवाई आणि ते स्वतःच असं म्हणायचे की माझ्यावरती जो प्रभाव आहे तो राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण आणि महात्मा गांधी यांचा प्रभाव आहे. खरं म्हणजे या विषयावरती बोलत असताना माझ्यावरती अनेक दडपण आहेत. गांधी विषयावरचे अभ्यास
देशाला वाहून घेतलेले अनेक मान्यवर या मंचावरती आहेत, समोर आहेत, आणि त्यांच्या समोर मी मांडणी करणं हा थोडा दडपण आणणारा आणि मलाही उद्धटपणा वाटावा अशा पद्धतीचा आहे. परंतु एक आठवण म्हणून सांगतो, शोभनाताई रानडे यांनी मला बापू विधायक कार्यकर्ता पुरस्कार दिलेला होता आणि त्यांच्या हाताने त्यांनी मानपत्रही लिहिलेलं होतं. जेव्हा शोभनाताई मानपत्र देतात, पुरस्कार देतात, तेव्हा मी स्वतःला गांधीजींच्या मार्गाने चालणारा कार्यकर्ता आहे असं मी म्हणू शकतो. याचबरोबर डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्या पूर्वीचे आणि या मंचाला ज्यांचं नाव दिलेलं आहे बाळासाहेब भारदे यांचंही मला मार्गदर्शन लाभलेलं आहे. आपटे रोडवरती अनेक कार्यक्रम त्यांचे घेतलेले आहेत आणि आमचे मित्र लहू कानडे यांनी बाळासाहेब भारदे राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार मला दिलेला आहे. म्हणून गांधीजी आणि भारदे यांच्यात सुद्धा माझं कुठेतरी एक DNA आहे आणि म्हणून मला या विषयावरती बोलण्याचा अधिकार आहे असं मला वाटतं. गांधीजींनी प्रयोग केले आणि टू अर्थ इज ह्युमन, माणूस परिपक्व नाहीये, परिपूर्ण नाहीये, अपूर्णत्व आहे, पण प्रयोग करत तो पुढे जाऊ शकतो. आणि असेच प्रयोग आणि पण हे प्रयोग करत असताना आत्मसुधारणा करता आली पाहिजे, करेक्टिंग प्रोसेस असली पाहिजे. आणि म्हणून गांधीजी जे म्हणत, मी जे पूर्वी म्हटलेलं आहे त्यापेक्षा त्यानंतर जे काही मी म्हणतो ते अधिक महत्वाचं आहे, ते अधिक माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. पण टीकाकार करणारे, गांधीजींनी कधी कुठले वक्तव्य कुठल्या संदर्भात म्हटले असतील तर ते त्यांच्यावरती टीका करतात. जसं की गांधीजी हे संतती नियमनाच्याही विरोधात होते असेही टीका करणारे लोक आहेत. पण गांधीजींच्या इतका जो आवाका आहे तो मला वाटतं देशातील अन्य कोणत्याही नेत्याच्या जवळ तो नसावा. मुस्लिम सत्यशोधक हेच नाव जरी महात्मा फुल्यांपासून आलं असलं तरी सत्याग्रही, सत्यशोधन हा सहिष्णुता, सर्वसमावेशकता, समता ही मूल्य जी आहेत ती गांधीजींची मूल्ये, महात्मा फुल्यांची मूल्ये, संविधानात्मक मूल्ये, डॉक्टर आंबेडकरांची मूल्य हे घेऊन ही चळवळ पुढे जात आहे. अमित दलवाई यांच्या पत्नी मेहरुनिसा दलवाई या खादी ग्राम उद्योगामध्येच नोकरीला होता आणि लग्नापूर्वी दलवाई भाभी मेहरुनिसांच्या बद्दल जेवढं त्यांना आकर्षण होतं तेवढंच आकर्षण खादी बद्दलही असल्यामुळे एक छान रसायन, जसं गांधी आणि कस्तुरबाजी आहे तसं दलवाई आणि मेहरुनिसा ही एक जोडी आपल्याकडे आहे आणि यांच्या समवेत काम करण्याची मला संधी मिळालेली आहे. दलवाई हे स्वतः निधर्मी होते, निरीश्वरवादी होते, पण असं असलं तरी इतरांच्या धार्मिक स्वातंत्र्याचं, धार्मिकतेचं त्यांनी सातत्याने सन्मान केलेला, आदर केलेला आहे. एवढंच नव्हे तर त्यांच्या धर्म स्वातंत्र्याचं समर्थन करत त्यावरती जर कोणी घाला घालत असेल तर अशा बळींच्या सोबत उभं राहण्याची मी केव्हाही तयारी ठेवी असं म्हणणाऱ्यापैकी दलवाई होते. दलवाईंच्या नावाचा उल्लेख करत असतानाच आणखीन एक नावाचा उल्लेख मला करावासा वाटतो. मंडळाची स्थापना होत असताना, कारण हे सगळं गांधीजींशी आणि माझ्याशी संबंधित आहे म्हणून मी बोलतोय.
सत्यशोधक मंडळाची स्थापना होत होती, त्या स्थापनेच्या वर्तमानपत्रातील बातमी ऐकून तिथे स्वातंत्र्य सैनिक बाबूमिया बँडवाले आलेले होते, जे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांच्याच जिल्ह्यातील होते, श्रीगोंद्याचे. त्याग करणारे स्वातंत्र्य सैनिक, सकस सात्विक धार्मिक असणारे बाबूमिया बँडवाले, त्यांनी मुस्लिम सत्यशोधक मंडळाचा अध्यक्ष व्हावं अशी आग्रहपूर्वक विनंती दलवाईंनी केली. ती त्यांनी मान्य केली आणि हयात ते जिवंत असेपर्यंत ते मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष राहिलेले आहे. एक गांधीवादी कार्यकर्ते हे मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष असणं हे सुद्धा आमच्या DNA प्रूफ आहे एका अर्थाने. तेव्हा हा जो सगळा तपशील मी का सांगतोय ही पार्श्वभूमी पुढे मी येणारच आहे. हमीद दलवाईंनी एक लेख लिहिलेला होता आणि त्या लेखाचं शीर्षक होतं, मुसलमानामध्ये गांधी निर्माण करायचे वेळ आहे, मला वेळ आहे. मुसलमानामध्ये गांधी निर्माण करण्याचे मला वेळ आहे. खरं म्हणजे हा लेख नाही आहे, हे त्यांचं भाषण होतं. नंतर लेख रूपात एका पत्रकाराने ती मांडणी केलेली आहे. आणि हे घडलं होतं असं की पुण्यातील वसंत बालकृष्ण दाते SP कॉलेजमध्ये होते. महाडला शेतकऱ्यांचं आंदोलन होतं. इंग्रजांनी बळाचा वापर करून हिंसाचार केलेला होता आणि त्यामध्ये बळी पडलेले हे वसंत दाते होते. आणि वसंत दातेंच्या स्मरणार्थ SP कॉलेजकरांनी वसंत दाते स्मृती व्याख्यान आयोजित केलेलं होतं. आणि या व्याख्यानामध्ये जे प्रमुख होते, अध्यक्ष होते प्राचार्य मालेगावकर होते. हे मुद्दामून मी सांगतोय. आणि हमीद दलवाई प्रमुख वक्ते असताना त्यांचा विषय होता स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील जातीयवाद, जातीयता, जमातवाद. म्हणजे मला नेमकं आठवण, तेव्हा दलवाईंनी साने गुरुजींची आठवण केली आणि म्हणाले की साने गुरुजींना 3 वसंत प्रिय होते आणि सातत्याने त्याचा उल्लेख करायचे. साने गुरुजी, त्यातलं एक वसंत दाते, दुसरं वसंत बापट, आणि त्यांनी असं उल्लेख केलाय की तिसरे कोण वसंत आहेत हे मी आता इथे सांगत नाही, त्याची काही गरज नाही असं म्हणून तिथे सोडलेले आहेत. आता ते तिसरे वसंत कोण असावेत हे त्यांचे समकालीन असणारे कुमार सप्तर्षी आणि अन्य आपल्या मित्रांना कदाचित ठाऊक असेल. महात्मा गांधी जेव्हा सक्रिय झाले, सेवाग्राम मध्ये होते, तेव्हा तिथे त्यांना भेटायला मौलाना आझाद आले होते. आणि मौलाना आझादांशी चर्चा करून 1 तासभर चर्चा करून त्यांना सोडण्यासाठी बाहेर जेव्हा गांधीजी आले, तेव्हा गांधीजींच्या सर्व अनुयायांना, सोबतींना असं वाटलं हा माणूस कोण आहे. आणि गांधीजींनी इतका वेळ यांना कसा काय दिला आणि गांधीजी सोडून त्यांना इतक्या लांबपर्यंत चालत गेलेले आहेत, हे कोण असेल. आणि त्यांनी गांधीजींना विचारले, गांधीजी ये कौन थे. तेव्हा गांधीजी म्हणाले, ये भारत के भवितव्य थे, भारत के भविष्य थे. असं भारताचं भविष्य म्हणून ज्यांचा उल्लेख त्यांनी केला ते मौलाना अबुल कलाम आझाद होते. आणि गांधीजींची अशी इच्छा होती की इथल्या हिंदूंनी आणि मुस्लिमांनी अनुक्रमे आदर्श हिंदू व्हावेत आणि आदर्श
मुसलमान व्हावे. आणि हे दोघे जेव्हा आदर्श होतील तेव्हा आपले अनेक प्रश्न मार्गी लावणार आहेत. तेव्हा अमित दलवाई असं म्हणतात, महात्मा गांधींना आदर्श मुसलमान म्हणजे कोण, तर मौलाना आझाद हे त्यांच्या समोर होतं. आझादांचा आदर्श घेऊन चालणारे. पण दुर्दैवाने मौलाना मौदुदी यांना त्यांनी आदर्श मानलं आणि म्हणून त्यांचा आदर्शपणा जो आहे तो आदर्शपणा टिकू शकला नाही. आझादांच्या बद्दल सुद्धा बरंच काही आहे, पण तो विषय आता माहित नाही. पण गांधीनिष्ठ असणारे मौलाना आझाद यांचा आवडता कवी होता आरबी वारी नावाचा. आरबी वारी. आणि हा आरबी वारी त्याच्या लिखाणामध्ये नास्तिकता असायची आणि ती नास्तिकता इतक्या टोकाची असायची की त्यांनी असं म्हटलं की कुराण आणि बायबल म्हणजे थापा आहेत. कुराण आणि बायबलला थापा आहे असा म्हणणारा कवी मौलाना आझादांचा आदर्श होऊ शकतो. म्हणजे गांधी असतील आणि आझाद असतील, आम्ही स्वतः धार्मिक आहोत, पण कोणी जर निरीश्वरवादी असेल, निधर्मी असेल, पण तेवढाच नीतिमान असेल तर तोही आपल्या सोबत येऊ शकतो आणि त्याचा सन्मानाने स्वीकार केला पाहिजे असे म्हणणारे आझाद आणि गांधी होते. दलवाईंनी असं म्हटलंय एका ठिकाणी की राम मनोहर लोहिया हे माझे गुरु आहेत, यांना मी गुरु मानतो. पण जेव्हा मला ही जर मतं पटली नाही तर मी त्यांना विसर्जित सुद्धा करू शकतो. आणि मग त्यांचं कुठे चुकलं हे सांगताना ते असं म्हणतात की लोहियांनी देशाच्या फाळणीला मुस्लिमेतरांना जबाबदार धरलेला आहे. दुर्दैवाने मुस्लिम सुद्धा या फाळणीला तेवढे जबाबदार आहेत हे दलवाईंचं प्रतिपादन होतं. अशा दलवाईंना ज्यांना गुरु मानतात त्यांची मतभेद असू शकतात आणि मतभेद मानून पुढे जाणारे, मला वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे. आता त्यांनी जो लेख लिहिला होता गांधी निर्माण करण्याची मला वेळ आहे, त्याची थोडी पार्श्वभूमी सांगून मी पुढे 5-7 मिनिटांमध्ये संपवणार आहे. सोलापूरला अमित दलवाईंचं व्याख्यान होतं आणि तिथल्या दलवाई विरोधकांनी जागोजागी बोर्ड लावलेले होते की दलवाईंना विरोध करण्यासाठी आपल्याला निधी जमा करायचा आहे. दलवाई विरोधी काम करण्यासाठी निधी हवा आहे असं अपील करणारे बोर्ड सोलापूरला लावण्यात आलेले होते. त्या दलवाई म्हणतात की मुसलमानांना पैसे गोळा करणं आणि धर्माच्या नावाने पैसे गोळा करणं याचं फार मोठं वेड असतं. मुसलमानाचे हे जे पैसे गोळा करण्याचं वेड आहे विरोध करण्यासाठी, त्यापेक्षा मला मुसलमानामध्ये गांधी निर्माण करण्याचं वेड आहे अशी ती पार्श्वभूमी त्या लेखाची होती. मला हे सगळं सांगत असताना काही 1-2 साम्य स्थळ सांगून पुढे येतो. त्यांनी सुद्धा लिहिलंय की मी हिंदू का आहे. मी हिंदू आहे म्हणजे माझं मुसलमान असणं किंवा माझं हिंदू असणं किंवा नसणं याबद्दल मी ठरवणार आहे. तुम्ही ठरवणारे कोण आणि हा अधिकार मी तुम्हाला देत नाही. हे माझं आहे. गांधीजी असं म्हणाले होते. रामचंद्र गुहा यांचे गांधी बिफोर इंडिपेंडन्स, गांधी आफ्टर इंडिया याच्या बरोबर मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया हे जे पुस्तक आहे त्यात गांधीजींच्या विषयी लिहिलंय. त्यात ते असं म्हणतात, गांधीजी असं म्हणायचे की आपल्या संस्कृतीत जे उत्तम आहे ते टिकून जे घृणास्पद आहे
केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, ते टाकून देता आलं पाहिजे. आणि दलवाई असंच म्हणायचे, इस्लामिक संस्कृतीने मला घडवलेलं आहे, या संस्कृतीत जे चांगलं आहे त्याचा मी अभिमान बाळगतो, आणि जे विद्रूप आहे, जे वाईट आहे ते बदललं पाहिजे. म्हणून मी या ठिकाणी हे फार स्ट्रेच करत नाही, मी आत्ताच्या ह्याच्यात येणार आहे. एकच दलवाई संवाद करण्यास, म्हणजे गांधीजी जसं गोखल्यांच्या ह्याच्यावरून भारत फिरले तसं अत्रेंच्या सांगण्यावरून दलवाई भारतच्या दौऱ्यावर गेलेले होते. आणि पुण्यातल्या मुस्लिमांशी मोमीनपुऱ्यामध्ये संवाद करण्यासाठी जेव्हा ते गेले तेव्हा काळे झेंडे घेऊन लाठी हल्ला करण्यात आला होता दलवाईवर. पोलिसांनी दलवाईंना सांगितलं की ज्यांनी तुमच्यावरती हल्ला केला त्यांना मी ओळखतो, तुम्ही एवढंच सांगा की यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे करा. गांधीजी म्हणाले की दलवाई म्हणाले की ज्या समाजात मला काम करायचं आहे त्यांचा विरोध होणार हे मी गृहीत धरलेला आहे. तेव्हा या लोकांनी राग व्यक्त केलेला असला तरी त्याचं मी स्वागत करतो, आणि मला कुठल्याही पद्धतीचे यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे नाही. हे जे दलवाईंचं वर्तन होतं, विचार होते, ते गांधीजींच्या विचारांच्या अत्यंत जवळ जाणारे असतो. तेव्हा आता मी आताच्या घडीला, म्हणजे 1919 मध्ये गांधीजींनी एक शपथ घेतलेली. ती शपथ काय 1919 मध्ये, आणि त्याच्या हजारो प्रती काढून आयोगांना दिलेल्या होत्या. आणि ती शपथ अशी होती की हिंदू आणि मुस्लिम समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी आम्ही काय काय प्रयत्न करणार आहोत याचा तपशील दिलेला होता. मेकर्स ऑफ मॉडर्न इंडियाच्या मराठी अनुवाद पुस्तकात ही त्यांची शपथ आपल्याला पाहायला मिळेल. दुसरा भाग, महात्मा गांधींनी धार्मिक संवाद, सौहार्दता याबद्दलचं जे एकूण विश्लेषण केलेलं आहे सकारात्मक पद्धतीने, चांगुलपणावरती विश्वास ठेवून, तेवढंच महिलांच्या बाबतीत सुद्धा केलेलं आहे. आणि गांधीजींच्या बाबतीत अनेक जे गैरसमज आहेत त्यातला एक गैरसमज असा की गांधीजींनी मुस्लिम प्रश्नावरती म्हणजे सुधारणात्मक पद्धतीने काही बोललेले नाही. आमच्या एक मैत्रीण आहेत ईशा शिवूरकर, त्यांनी पुस्तक लिहिले गांधीजी आणि स्त्री प्रश्न. त्यामध्ये गांधीजींनी मुस्लिम समाजातील महिला बुरखा ज्या घालतात तो बुरखा घालणं किती वाईट आहे आणि यातून या महिलांनी बाहेर पडणं कसं आवश्यक आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत, असे 9 त्यांनी गोष्टी सांगून ठेवलेल्या आहेत. तेव्हा मला असं वाटतंय अजून एक 1925 मध्ये कलकत्त्यामध्ये त्यांनी असं प्रतिपादन केलेलं होतं की मी फक्त हिंदू आणि मुस्लिम यांच्याच बाबतीत बोलतो, तर तसं नाहीये, तरी मी ख्रिश्चनांच्याही बाबतीत बोलत असतो. आणि 1925 मध्ये म्हणजे बरोबर 100 वर्षापूर्वी त्यांनी जे काही मांडणी केलेली आहे सर्व धर्मियांच्या सहअस्तित्वासाठी, एकमेकांच्या आदरासाठी, ती 1925च्या म्हणजे मेकर्स ऑफ मॉडर्न इंडिया मध्ये आपल्याला पाहायला मिळते. आज मी शेवटचे 2 मिनिटं बोलून थांबणार आहे. मुस्लिम सत्यशोधक मंडळ आज गेल्या 2 दशकांच्या पासून जे वेगळे उपक्रम लावतोय, उदाहरणार्थ गांधीजींना अहिंसा यावरती विश्वास होता. मुस्लिम समाजामध्ये बकरी ईद ही एक प्रथा आहे, प्राण्यांची आहुती देणं. आम्हाला अस्वस्थ झालं आणि असं वाटलं याला आपण पर्याय द्यायला पाहिजे. हे प्रतिकात्मक आहे. मुस्लिम समाजात कुर्बानी हे उदात्त तत्व आहे, ते प्रतिकात्मक आहे. पण स्वतःची कुर्बानी देण्याच्या ऐवजी त्या दिवशी बकरेच कुर्बानी द्यायला लागलेले आहेत. तेव्हा
बकऱ्यांची कुर्बानी आम्ही मानवी नातं निर्माण करण्यासाठी, मानवता वृद्धिंगत करण्यासाठी, जात आणि धर्माच्या पलीकडे जाण्यासाठी रक्तदान अभियान चालवतो. आणि हे रक्तदान अभियान आहे ते आता फक्त पुण्यापुरतं राहिलेलं नाही, तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये आठवडाभर हे चालतं. आणि आता रक्तदानाच्या बरोबरच आम्ही देहदान आणि अवयवदान यालाही सोबत घेतलेलं आहे. आणि ही जी आधुनिकता आहे, हे काल सुसंगत बदल जो आहे तो मुस्लिम सत्यशोधक मंडळाला अपेक्षित आहे आणि ते करतोय. आंतरधर्मीय सुसंवाद, आंतरधर्मीय विवाह, आमच्या घरातच आम्ही गेल्या 4 वर्षाचं उदाहरण घेतलं, किमान 25 लग्न आंतरधर्मीय विवाह स्पेशल मॅरेज ऍक्ट पद्धतीने आम्ही लावलेले आहेत. पण आजकाल जेव्हा लव्ह जिहादचा नारा दिला जातो, धर्मांतर विरोधी कायदा आणण्याच्या बाबतीमध्ये बोलल्या जातं, हे किती विसंगत आहे. आमच्याकडे असे कायदे असताना सुद्धा बळजबरीने फसवून प्रलोभन देऊन धर्मांतर केला जात असेल तर तो गुन्हा आहेच, शिक्षा होऊ शकते. पण ही तरतूद असताना सुद्धा नसलेला लव्ह जिहाद आहे असं दाखवायचं आणि त्या नावाने समिती स्थापन करून कायदा आणायचा, हा प्रयोग जसं युपी मध्ये झाला, मध्य प्रदेशात झाला, तसं महाराष्ट्रात होऊ घातलेला आहे. आणि आम्ही पत्रक काढून मुख्यमंत्र्यांच्या या विचाराचा निषेध केलेला आहे. आम्ही रस्त्यावरती येऊन लढा देऊ आणि विरोध करू हे स्पष्टपणे मंडळाने सांगितलेलं आहे. कारण जोपर्यंत आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह होत नाहीत तोपर्यंत परस्परांना समजून घेणं हे शक्य होणार नाही, नातं निर्माण होणार नाही. आणि म्हणून आम्ही गांधीजींचा हा एक आदर्श समोर ठेवलेला आहे. महिला अधिकार, महिलांच्या समस्या हा तर श्वास आहे, हा आत्मा आहे. तोच घेऊन 7 मुस्लिम महिलांचा मोर्चा काढला होता. आणि आज तागायत जेव्हा म्हटलं जातं पहिले हिजाब फिर किताब, आम्ही म्हणतो पहिले किताब और कभी नहीं हिजाब. हा गांधीजींचा मार्ग आहे. आणि हे सगळं आम्ही करतोय. आणि हे करत असताना गांधीजी आणि मी असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा हे काम किती अवघड आहे. गेल्या 3 मेला लोकसत्तामध्ये हमीद दलवाई हिंदूंना सुद्धा कसे गरजेचे आहेत यावर लेख लिहिला होता. आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी त्यांच्या शोक संदेशात म्हटलं होतं की हिंदूज टू नीडेड दलवाई, हिंदूंनाही दलवाईंची गरज आहे. तो धागा पकडून मग आज हिंदू समाजामध्ये सहिष्णुता कशी गरज आहे, वैज्ञानिकतेची कशी गरज आहे, धर्मनिरपेक्षतेची कशी गरज आहे, सर्व समावेशकतेची कशी गरज आहे, आणि दलवाईंनी याबद्दल काय मांडणी केलेली आहे. आणि मुसलमानाबरोबर हिंदूंचंही भारतीकरण व्हायला पाहिजे असं लेख आला होता. पण ज्या दलवाईंचा मुस्लिम विरोधामध्ये वापर करण्यात आला ती गरज संपली आहे म्हणून दलवाईंना बाजूला सारलेला आहे. आणि माझ्या त्या लेखावर 3 लेख तरुण भारतने छापलेली आहे. म्हणजे दलवाईंचा वापर मुस्लिम विरोधासाठी आम्हाला करायचा आहे. इतकंच सिलेक्टेड दलवाई आम्हाला हवे आहेत, परवडणारे दलवाई हवे आहेत. पण शेवटी दलवाई सुद्धा मुसलमानच होता ना असं म्हणणारी मानसिकता सुद्धा आहे. आज अनेकांना मुस्लिम बांधवांना असं वाटतं की मुस्लिम सत्यशोधक हे हिंदुत्ववाद्यांची बी टीम आहे. आम्हाला वाटतं ते तसं जर असतं तर आम्हाला राजाश्रय मिळाला असता. पण आज जेव्हा या हिंदुत्ववाद्यांच्या विरोधात मुस्लिम सत्यशोधक मंडळ मुस्लिम जमाता वादाविरोधा एवढीच भूमिका घेऊन लढते, संघर्ष करते, तिथे आम्हाला शक्ती देते हे गांधीजींचं तत्वज्ञान. तिथे गांधी आमच्याकडे आहे. गुलजारने असं म्हटलेलं होतं, गुलजार
बहुत छाले हैं उसके पैरों में, शायद वसूलों पे चलता होगा. आपल्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना सुद्धा जे दोष देण्यात येतात, नावं देण्यात येतात, अस्तित्वावर प्रश्न निर्माण करतात, तेव्हाही हेच खरं आहे. बहुत बदनाम किया है इस इंसान को, शायद गांधी जी के वसूलों पर चलता होगा. गांधी जी हे आमच्या हृदयात आहेत, आमच्या रक्तात आहेत, आणि म्हणून आम्ही आहोत. आणि मी तर असंही म्हणेन की मुस्लिम समाजासाठी गांधीजींनी, नेताजी सुभाषचंद्र बोसांनी, महात्मा फुल्यांनी जेवढं काही केलं तितके एकाही मुस्लिम नेत्यांनी करण्याचा प्रयत्न केला नाही. आणि ज्यांनी केलं आझादांना सुद्धा स्वीकारलं नाही. दलवाई तर लांबचेच आहेत. तर आज हा संवाद वाढवणं, सौहार्दता निर्माण करणं याची गरज आहे. आपल्या या संमेलनामध्ये काही ठराव केल्या जात असतील तर महात्मा गांधींनी एप्रिल 1919 मध्ये जे यंग इंडियामध्ये शपथ घ्यायला लावलेलं पत्र काढलेलं आहे, त्या पत्राची आपण आठवण करून पुन्हा एकदा अशा पद्धतीची शपथ घेणारा ठराव करावा अशी मी या विनंती करतो.